चोरीस गेलेले 1,03,000चे सोन्याचे दागिने महिलेकडून हस्तगत। गांधी चौक पोलिसांची धाक कारवाई। तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे चोरीचा गुन्हा उघडकीस, महिला आरोपी ताब्यात। लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत बसवेश्वर कॉलेज परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याच्या घटनेचा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत चोरीस गेलेला एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजता फिर्यादी महिला बसवेश्वर कॉलेज परिसरात अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले। यामध्ये 5.650 सहस्रांश ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व 0.250 सहस्रांश ग्रॅम वजनाची सोन्याची बुगडी असा एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला। या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 584/2026 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सूचना दिल्या। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एक सारिका दगडू काळे, वय 36 वर्षे, रा. विलासनगर, लातूर हिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे लॉकेट व सोन्याची बुगडी असा एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही उल्लेखनीय कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, सफौ राजेंद्र टेकाळे, पोलीस अंमलदार राम गवारे, संतोष गिरी, सचिन चंद्र पाटले, शिवा भादुळे, गोविंद राठोड, महादेव फुले तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती चौधरी यांनी केली।